प्रोटीन्स बद्दल एक बूम आहे. क्रिएटिव्ह केले जातात लोकांकडे, ते त्याची अवेअरनेस क्रिएट केली जाते किंवा त्याचे जे ऍडव्हर्टिजमेंट्स ह्या अशा अट्रॅक्टिव्हपणे केल्या जातात. पण मग त्याचे काही मिथ्सही आहेत की प्रोटीनचा इंटेक घेतल्याने काही साईड इफेक्ट्स होतात किंवा काय, त्याबद्दल तुमचं काय मत? आता सध्या अशी ट्रेंड चालू की जिम मध्ये जातात तर सगळ्यांना मसल फटाफट पाहिजे, एकदम फटाफट बॉडी बिल्डिंग करून घ्यायचे, कमी टायमामध्ये वेट लॉस करून घ्यायचंय, कमी टायमामध्ये छान दिसायचंय. हे जे फास्ट करायची जी लोकांची टेंडन्सी आहे त्याच्यासाठी आता काय लोक करताय की सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स घ्यायला लागले आहेत. सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स तुम्ही जर घेता आहे तर मग तुम्ही त्याचा डोस फार ठराविक प्रमाणात ठरवून घेतला गेला पाहिजे. ओव्हर इनटेक हे नेहमी चुकीचं असतं. जर खूप आपण फक्त प्रोटीनची बंबार्डमेंट करत राहिलो की फक्त प्रोटीन घेतोय दुसरं काही खात नाही, तर आपल्या लिव्हर आणि किडनीवर खूप लोड येतो आणि तो लोड आल्यामुळे आपल्या बॉडीचं पूर्ण ऍब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं. हे फार चुकीचं आहे. सध्या जे लोक करताय की एक स्कूप प्रोटीनच्या ऐवजी मी 4 घेईल तर माझी फटाफट बॉडी बनवून जाईल, तर हे चुकीचं आहे. म्हणून बनवणाऱ्या कंपन्यांनी पण ही गोष्ट ओळखून घेतली आहे आणि फास्ट रिझल्ट येण्यासाठी त्यात स्टिरॉइड मिक्स करायला सुरू झालेले आहे. म्हणून अचानक जर बंद झालं तर लोकांना त्याचा त्रास दिसायला लागला. म्हणून सध्या हल्ली पालक पण खूप कॉन्शियस झाले की प्रोटीन तर नाही घेते ना, दृष्टिकोनच बदलून गेला लोकांचा प्रोटीन घ्यायचा. जेव्हा प्रोटीन घेतले पाहिजे पण पहिले जेवणात आणि